आमच्या घरी 3 नगरसेवक आले आहे. त्याच्या आधीपासून पण होती. 9 वर्षात काहीच नाही झालं. बीजेपीची सरकार होती आणि त्या नगर अध्यक्षांना कोणतंच काम केलं नाही. आजपर्यंत तर कोणीच याचा राजकारणी फायदा घेतला नाही, कारण की इतके युवक पडलेले आहे. इथे एक फॅक्टरी नाही, बेरोजगार आहे सर्व मुलं. पुलगाव शहराचा विकास झाला पाहिजे, हेच धोरण आमच्या समोर आहे. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी. डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधक मध्ये मी आपला होस्ट वेदांत बावनकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की आपण एक पॉडकास्ट स्टिक चालवत आहोत. तर आजचा हा पॉडकास्ट थोडासा पॉलिटिकल आहे आणि आपण आहोत पुलगाव नगर परिषदेमध्ये. आणि पुलगाव नगर परिषदेची खासियत म्हणजे यावेळेची नगराध्यक्षाची जी सीट आहे ती स्त्रियांसाठी राखीव आहे. आज आपण भेटीसाठी आलेलो आहोत. काँग्रेसतर्फे ज्या आपली उमेदवारी लढवणार आहेत कविताताई ब्राह्मणकर. नमस्कार मॅडम. नमस्कार, खूप खूप धन्यवाद आणि भेटून छान वाटत आहे. ब्राह्मणकर परिवार आणि त्यांचा वारसा, त्यांचे बिझनेसेस, इथून सरळ पॉलिटिक्स कडे तुम्ही वळत आहात. तर या मागचं धोरण काय? आमच्या घरी 3 नगरसेवक आले आहे. त्याच्या आधीपासून पण होते आणि माझे आजी सासरे पण होते, त्यामुळे त्यातलं मला काही थोडस माहिती आहे. त्यामुळे मी नगराध्यक्षाची निवडणूक लढण्यात इच्छुक होती. त्यामुळे तुम्ही यावेळी निर्णय घेतला. बरं, मला सांगा, पुलगाव मध्ये म्हणा किंवा आपल्या आसपासच्या एरियामध्ये म्हणा, कधी तुम्हाला असं वाटलं का की ही गोष्ट व्हायला पाहिजे किंवा ही गोष्ट बरोबर घडत नाहीये म्हणून मी पॉलिटिक्स मध्ये येते बा? हो, मी पॉलिटिक्स मध्ये काही बाकीचे जे कामं राहिले त्याच्यासाठी, काही कोणते स्त्रियांची सुरक्षा आणि कोणाचा पाण्याचा प्रश्न राहते, अशा सर्व कामं करण्यासाठी मी समोर येत आहे. काय वाटते कोणते कोणते कामं आहे पुलगाव मध्ये जे व्हायला पाहिजे? पुलगाव मध्ये तसे तर पाईपलाईन आहे, सडकांचं मेन म्हणजे सडक दुरुस्ती करण्याचं काम महत्वाचं आहे. व्यापाराची परवाने, जे पाणी मालमत्ता कर, हे सर्व कामं. आम्ही तर असं ऐकलंय की पुलगाव मध्ये भरपूर सारे कामं रखडलेले आहेत. हो, कारण 9 वर्षात काहीच नाही झालं. काय वाटते काय कारण असेल याच्या मागचं? कारण यामागचं पुलगाव मध्ये 9 वर्ष बीजेपीची सरकार होती आणि त्या नगर अध्यक्षांना कोणतंच काम केलं नाही. त्यामुळे आता जनतेला असे आस आहे का कोणीतरी येणार आणि त्यातल्या जे कामं राहिलेले आहेत त्या कामं होईल अशी अपेक्षा ठेवत आहे जनता. अशी अपेक्षा ठेवूनच मे बी लोक तुमच्याकडे बघत आहेत, अपेक्षेने बघत आहेत. तर मला सांगा, पुलगाव मधील 5 असे महत्वपूर्ण कामं कोणते आहे जे तुम्ही निवडून आल्यावर किंवा तुमचं जेव्हा सक्सेसफुल होईल हा पूर्ण कॅम्पेन तेव्हा तुम्ही कराल? कोणाच्या पाईपलाईनची कामं आहे, नाल्या आहे, सडका आहे, हे गोरगरिबांचे कामं, ते सगळं महत्वाचं आहे. बरं, मला सांगा, नगराध्यक्ष पदाला लोक भरपूर पॉलिटिकल वेनी बघतात की हे पॉलिटिक्सचाच प्रकार आहे. तुम्हाला काय वाटते नगराध्यक्ष हे पद काय आहे? नगराध्यक्ष पद हे राजकीय पद नसून तो लोकप्रतिनिधी आणि जनतेने निवडलेला नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांची कामं करणं हे जनतेच्या हितासाठी होईल. बरं, मला सांगा, येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांमध्ये आपला पक्ष आणि आपण कोणतं धोरण घेऊन समोर जाल? पुलगाव शहराचा विकास झाला पाहिजे, हेच धोरण आमच्या समोर आहे. आम्ही जातीचा आणि धर्माचा विचार करणार नाही. आम्ही पुलगाव शहरांचा विकास होईल आणि सर्व गोरगरिबांच्या जनतेचं समाधान होईल याचा विचार करू. पुलगावची जनता आहे आणि पुलगाव असं म्हणू शकतो आपण की राजकारणाची थोडी लाडकी सुद्धा आहे, कारण इथे भरपूर गोष्टी आहेत आणि इथे मिलिटरी डेपो सुद्धा आहे. तर त्याचा फायदा कोणता राजकारणी माणूस घेऊ शकतो का? आजपर्यंत तर कोणीच याचा राजकारणी फायदा घेतला नाही, कारण की इतके युवक पडलेले आहे. इथे एक फॅक्टरी नाही, बेरोजगार आहे सर्व मुलं. इथे कोण आजपर्यंत काही म्हणजे नसे मोठे मोठे जे मुलं काही तिथे काम करेल किंवा बाया करेल त्या काही अशी कोणती फॅक्टरी वगैरे बनलेलीच नाही. मिल होतं तर ते पण बंद पडला. काय वाटते तुमच्या कार्यकाळामध्ये असं काही होऊ शकते का की लोकांना थोडाफार रोजगार मिळेल? आता त्याबद्दल तर तेवढं काही माहिती नाही वरच्या लेवलची. आता सरकार आपली नसल्यामुळे तर याबद्दल मी काय बोलू शकतो, सध्या बोलू शकत नाही. पण नगर परिषदेमधले काम आपण नक्की करू अशी अपेक्षा आहे. नगर परिषद मधले काम मी पूर्ण करेल याची अपेक्षा ठेवते. आता आधी पुलगाव मध्ये कोणाची सत्ता असेल नगर परिषदेमध्ये तर त्यांनी कोणते कोणते काम केलेले आहे, कोणते त्यांचे काम रखडलेले असं वाटतं? 5 वर्ष आधी जी बीजेपीची सरकार होती त्यांनी कोणतेच काम केलेले नाही आहे. जे रखडलेले काम आहे ते पूर्ण करेल. पण त्यांनी कोणतंच काम केलेलं नाही असं जनतेने तुम्हाला सांगितलेलं? जनतेने सांगितले. ज्या वार्डात गेले तिथे नाल्याचे कामं राहिले आहे, कोणाची लाईट नाही, नाल्या भरलेल्या आहे पूर्ण, पाणी 4 दिवसानंतर येते.
त्या सर्व समस्या मी वार्डात फिरल्याबरोबर मला सांगितल्या. बस 5 वर्षानंतर त्यानं फक्त आपला स्वतःचा फायदा बघितला, काम काहीच केले नाही. कोणाचा निराधार आहे. जर यावर्षी नगराध्यक्ष पदासाठी तुमची निवड झाली, तुम्हाला जनतेने निवडून दिलं, तर सगळ्यात पहिले 5 कामं तुम्ही कोणते करणार? पहिलं काम महिलांसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय, बचत गटाचे काम महिलांसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, वाचाल तर वाचाल. त्यामुळे आमच्या पुलगाव जे वाचनालय आहे ते दुरुस्त करू आम्ही किंवा सुधारू. कॉम्प्युटर लावू आणि तिथे मुलांसाठी परीक्षे अभ्यास करायची सोय करू. बीजेपीची सरकार असल्यामुळे 5 वर्षे ते तर वाया गेलेच, नंतर 4 वर्षे हे पण गेले. त्यासाठी जे बाकीचे कामं रखडलेले आहे, रस्त्याचे आहे, पाईपलाईन आहे, नाल्या आहे, संडास बाथरूम सर्व आहे आणि पाण्याची सोय नाही. 3-4 दिवस पाणी नाही आहे, गटर लाईन भरलेला आहे, कचरा असतं. याचे सर्व आम्ही काम करतो. पुलगावकरांचं स्वप्न एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे पुलगावात एक स्मारक झाले पाहिजे. ते काम पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो. मला जाती धर्माचं काही राजकारण करायचं नाही. पुलगाव शहराचा विकास करायचा आहे. या धोरणाने आम्ही काम करू आणि निवडून आल्यानंतर हे काम करू. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही निवडून यालच? हो, ते आता जनतेच्या आमच्याकडे बहुमत दिसल्यामुळे 13 वर्षे त्यांची सरकारवरचं खालचं आणि नगर अध्यक्ष म्हणून त्या लोकांनी पुलगाव शहराचा विकास काहीच केला नाही. महिलांसाठी कोणती सुविधा केली नाही, शौचालय नाही केले. बस लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले म्हणजे त्यांना खुश करून दिलं. त्यासाठी जनता त्या लाडक्या बहिणीच्या लोभा पाडते. महिलांची सुरक्षा कोण करणार? यासाठी पुलगाव नगरातले सर्व नागरिक त्रस्त असल्यामुळे नगराध्यक्ष होईल तर ही सर्व समस्या सोडेल. बरोबर. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण भेट घेतली पुलगाव नगर परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवारांची आणि त्यांनी भरपूर गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तरच अशा आणखी पॉडकास्टसाठी बघत राहा लक्षवेधक, डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ. धन्यवाद.